दोन शब्द मार्गदर्शन करा. खरं माझ्या पत्नीने सांगितलं होतं, दिवाळी पाठ पाहायची असते, ऐकायची असते. हा कार्यक्रम इतका सुंदर आहे म्हणून मी ऐकण्यासाठी आलो. यावेळीची दिवाळीची पाठ निश्चितपणे मी खात्रीपूर्वक सांगतो, एक जगावेगळी पहाट असेल आणि महाराष्ट्राला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी पहाट असेल. 31 डिसेंबर पर्यंत आपण या अंधारातून मुक्त होणार आहोत याची गॅरंटी मी तुम्हाला. मनोज कोटक यांनी सांगितलं, 105 कोटी लसीकरण झालं. 1 जानेवारी पर्यंत 31 डिसेंबर पर्यंत हिंदुस्थानातला चालता बोलता फिरणारा, घरातना बाहेर पडणारा आता सगळ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण झालं असेल आणि 1 जानेवारी 2022 ला हिंदुस्थान कोविड मुक्त होऊन पहिलं पाऊल नवीन वर्षात. आणखीन एक गोष्ट सांगतो आणि संपवतो की 1 जानेवारीला भारत कोविड मुक्त झाले असेल आणि महाराष्ट्र घोटाळा मुक्त झालं असेल. धन्यवाद. संदीप काळजी आहे के पर्व पर आज हमारी महाराष्ट्र की अस्मिता है. दीपावली के दिन हम दिवाली पहाड़ सुबह, और आज का ये कार्यक्रम बहुत सुंदर कार्यक्रम हो रहा है. दीपावली पहाड़ में हम प्रकाशमय करते हैं, अंधेरा दूर करते हैं. और वैसे भी मोदी जी ने 105 करोड़ टीकाकरण किया है. 31 दिसंबर तक जो चलने फिरने वाले सभी भारतीयों का 2 टीका लग गए होंगे. 1 जनवरी को हिंदुस्तान कोविड मुक्त हो जाएगा. महाराष्ट्र की जनता को मैं प्रॉमिस देता हूं कि दिवाली आज होगी लेकिन नया सवेरा ये 1 जनवरी को होगा. महाराष्ट्र घोटाला मुक्त हो गया होगा. ओके. सर, हॉटेल दी ललित मध्ये अनेक गुपित आहेत. मंत्री नवाब मलिक यांच्या ट्विटने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सभी जो रहस्य है वो लोगों के सामने आ गए हैं. उद्धव ठाकरे, शरद पवार के 24 घोटाले अभी तक बाहर आ गए. अनिल देशमुख जेल में है. अब वो क्या क्या रहस्य बताएंगे, थोड़ा इंतजार करना पड़ेगा. वसूली का जो पैसा आता था ठाकरे के साहब के हिस्से में जाता था या एनसीपी के, धीरे धीरे सब हिसाब बाहर आएगा. संजय राउत कहते हैं कि जिन्होंने आरोप किए उन पर, संजय राउत कहते हैं जिन्होंने आरोप किए हैं उनके अरेस्ट की तारीख हम जाहिर करेंगे. अतः संजय राउत जितने चोरी के 55 लाख वापस किए, अब वास्तव में किरीट सोमैया को वो कोई भ्रष्टाचार सिद्ध नहीं कर सके. किरीट सोमैया, उसकी पत्नी मेधा सोमैया, बेटा नील सोमैया, कुछ बाहर नहीं आया. तो भी महाराष्ट्र में जगह जगह, कोई नागपुर में, कोई कोल्हापुर में, कोई सोलापुर में किरीट सोमैया के खिलाफ डिफेमेशन के केसेस कर रहे हैं. अरे एक नहीं 100 केसेस करो, लेकिन मैं उद्धव ठाकरे की सरकार के घोटाले बाहर निकाल के रखूंगा. ये जो डाइवर्जन टेक्निक शरद पवार और उद्धव ठाकरे ने अपनाई है, महाराष्ट्र की जनता के गले से नहीं उतरेगा. उद्धव ठाकरे, शरद पवार को एक एक घोटाले का हिसाब देना पड़ेगा. पहले समीर वानखेड़े के नाम से 13 दिन डाइवर्जन किया. 13 दिन में अजीत पवार की 1050 करोड़ की संपत्ति जब्त हुई. अब अनिल देशमुख अंदर गए, एक के बाद एक रहस्य बाहर आएंगे. तो अब इन्होंने नई नौटंकी शुरू की है, लेकिन महाराष्ट्र समझ किया है हिसाब तो देना पड़ेगा. दिवाळी निमित्त केंद्राने ठीक आहे. ओके सर, काय सांगाल? सुंदर दिवाळी पहाट सुरू आहे. माझे मित्र प्रकाश गंगाधरेंनी आज शरद उपाध्याय, भाऊ कदम आणि अशोक नायगावकर यांच्या उपस्थितीत, जसं मोदीजींनी 105 कोटी वॅक्सिनेशन केलं,
31 डिसेंबर पर्यंत चालणारा फिरणाऱ्या सगळ्या भारतीयांचं डबल वॅक्सिनेशन होणार. 1 जानेवारी रोजी भारत कोविड मुक्त असणार आणि आमचं तर कमिटमेंट आहेतच महाराष्ट्राला. 31 डिसेंबर पर्यंत 40 चोरांचे घोटाळे काढून 1 जानेवारीला महाराष्ट्र घोटाळा मुक्त असेल. दिवाळी आज, परंतु पाडवा 1 जानेवारी. हे तुम्ही बाकीचे नंतर हे तुम्ही बाकीचे नंतर सर ऐका, अनिल देशमुखांनी वसुलीचा पैसा नेमका ठेवला कुठे आहे? कारण ईडीला वेगळा संशय आहे की अनिल देशमुखांनी संबंधित 27 कंपन्यांच्या ईडीकडून तपास सुरू आहे. देशमुख यांचा या कंपनीशी थेट संबंध नसला तरी त्यांच्यामुळे या कंपन्यात आर्थिक गुंतवणूक झालेली आहे. आता ही सगळी डिटेल तुम्हाला पण मी काही महिन्यापूर्वी दिली होती. अनिल देशमुख परिवाराने लेअर ऑफ कंपनीज उभी केली आहे, परंतु तो जो तुम्ही प्रश्न विचारताय तो पैसा अनिल देशमुखचा हिस्सातला किंवा लाटलेला पैसा, म्हणजे वसुलीमधून त्यांनी काही पैसा बाजूला केला तो या लेअर ऑफ कंपनीज बेनामी कंपनी, परंतु अधिकृत शेअर जो हिस्सा शरद पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांना जो दिला आहे त्याचा हिशोबमधून पुढे यायचा आहे. तर भाजपचे नेते संजय राऊत म्हणतात की आता आरोप करणाऱ्यांवर आम्ही अटकेची तारीख जाहीर करू त्यांची. संजय राऊत म्हणतात 55 लाख गपचूप चोरीचे परत देऊन आले ते म्हणतात. मुद्दा असा आहे की NCP शिवसेना काँग्रेसने व्यूहरचना काय केली? घोटाळे तर थांबू शकत नाही. घोटाळ्यांचा पैसा पकडला जातोय. किरीट एक घोटाळा बाहेर काढतोय. म्हणून काय केलं? पहिलं किरीट तोमयावर आरोप केले, नंतर किरीटची पत्नी मेधा तोमयावर केले, मुलगा नील तोमया, काही सापडलं नाही. बेदाग आहे आमचं जीवन. म्हणून आता काय केलं? एकाने कोल्हापूरला अब्रू नुकसानीचा दावा, दुसऱ्याने नागपूरला, तिसरा आता संभाजीनगरला करणार. कोणी 100 कोटीचा करते तर कोणी 1 कोटीचा करतो, 1 रुपयाचा करतो, कोणी 150. आतापर्यंत उद्धव ठाकरे शरद पवार यांचा जे शागिर्द आहेत घोटाळेबाज, त्यांनी 10 डिफेमेशनचे नोटिसेस किंवा खटले किरीट सोमय्यावर दाखल केलेत. अरे उद्धव ठाकरे आणि पवारांना चॅलेंज देतो, 100 खटले दाखल करा पण महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करूनच राहणार. सर,